मित्र हो, जर आपल्या घरामध्ये घाण कचरा जमा झाला, तो नियमितपणे वेळच्या वेळी आपण साफसफाई करून व्यवस्थित बाहेर काढून नाही टाकला तर घरामध्ये अक्षरशः घाणेरडा वास सुटायला लागेल. आपल्याला तिथं अक्षरशः राहणं मुश्किल होऊन जाईल. अगदी तसंच आपल्या शरीरामध्ये देखील चयापचयाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून काही घाण, वेस्ट पदार्थ, टाकाऊ पदार्थ, विषारी पदार्थ जमा होत असतात कचऱ्याच्या स्वरूपामध्ये. हे पदार्थ आपल्या चुकीच्या सवयीमुळं, खानपानामुळं, आहार विहारामुळं, चुकीच्या जीवनशैलीमुळं, कधीही काहीही खाण्यामुळं हा कचरा तसाच तिथं जमा होऊन बसतो आणि तेव्हा मग आपल्या शरीरातलं वातावरण संपूर्णपणे बिघडून जातं आणि एक एक गंभीर आजार आपल्याला व्हायला लागतो. तेव्हा मग आपण अनेक औषध गोळ्या करतो, उपचार करतो, हे करतो, ते करतो, परंतु काही केल्या आपले आजार कायमस्वरूपी कमीच होत नाहीत, बरेच होत नाहीत. त्याच्या मागचे महत्वाचं कारण ती म्हणजे आपण आपल्या शरीरामध्ये अशा प्रकारे चयापचयाच्या माध्यमातून तयार झालेली ही जी घाण आहे ती वेळच्या वेळी व्यवस्थित बाहेर काढून टाकण्यासाठी शरीराला परवानगीच देत नाही, शरीराला वेळच देत नाही, संधीच देत नाही. आपल्या शरीराला स्वतःहून दुरुस्त होण्याची क्षमता आहे. शरीर स्वतःहून ही सगळी घाण बाहेर काढण्यासाठी वेळच्या वेळी प्रयत्न करत असतं, परंतु आपण काही अशा चुका करतो ज्याच्यामुळं शरीर हे काम व्यवस्थित करू शकत नाही आणि चा परिणाम म्हणून आपल्याला गंभीर आजारांना सामोरं जावं लागतं. मित्र हो, आपलं शरीर बाहेरून स्वच्छ करण्यासाठी आपण दररोज न चुकता आंघोळ करतो, घासतो, साबण लावतो, मळ काढतो, एकदम आपल्याला फ्रेश वाटायला लागतं. अगदी तसंच आपल्या शरीरामध्ये देखील स्वच्छतेची वेळच्या वेळी गरज असते. त्याच्याशिवाय आपल्या शरीराचं नैसर्गिक शुद्धीकरणच होत नाही, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये ती घाण तशीच जमा राहते. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या शरीराचं नैसर्गिक शुद्धीकरण कसं करायचं, अशा प्रकारची घाण, कचरा, विषारी घटक नैसर्गिकरित्या कशा पद्धतीनं आपण बाहेर काढून टाकायच्या, कुठल्या वेळेला टाकायचं, हे करत असताना नेमकी काय काळजी घ्यायची आणि याचे आपल्या शरीराला नेमके काय फायदे होणार आहेत, याबद्दलचं शास्त्र मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. याच्या मागचं सविस्तर शास्त्र समजल्याशिवाय याचं गांभीर्य आणि हे नेमकं कसं करायचं, याचे नेमके फायदे काय आहेत हे तुमच्या मनाला पटल्याशिवाय या व्हिडिओचा तुम्हाला फायदाच होणार नाही. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता काळजीपूर्वक नीट लक्ष देऊन ऐका. आता वेळ नसेल तर आवर्जून वेळ काढून निवांत वेळेमध्ये हा व्हिडिओ बघा आणि एकट्याने नाही तर आपल्या घरातल्या सगळ्यांनी हा व्हिडिओ आवर्जून पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पुढे पळवत व्यवस्थित लक्षपूर्वक नाही ऐकला तर या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होण्याच्या ऐवजी गैरसमज होऊन तोटाच होऊन बसेल. अजून एक विनंती असेल, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत. कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, शरीर शुद्धीची ही नैसर्गिक प्रक्रिया जाणून घेण्याच्या अगोदर आपल्याला समजून घ्यावं लागेल की आपल्या शरीरामध्ये नेमकी घाण तयार होते कशी. जेव्हा आपण काहीही, कुठलाही पदार्थ खातो तेव्हा तो सगळ्यात पहिल्यांदा आपल्या जठरामध्ये म्हणजे स्टमक मध्ये म्हणजे अन्नाच्या पिशवीमध्ये जातो. ज्या जठरामध्ये आपण खाल्लेल्या अन्नाचे बारीक तुकडे होतात आणि ते पाचक रसांमध्ये मिसळले जातात, ते अन्न पचण्यालायक केलं जातं. आता ह्या जठराच्या पिशवीतून अन्न पुढे जातं ते लहान आतड्यामध्ये आणि तिथं या अन्नामध्ये असणारे जास्तीत जास्त पोषक तत्व आपल्या रक्तामध्ये शोषून घेतले जातात. त्याच्यानंतर पुढे हे अन्न ढकललं जातं मोठ्या आतड्यामध्ये. या मोठ्या आतड्यामध्ये या अन्न पदार्थाच्या मध्ये असलेलं जे पाणी आहे ते शोषून घेतलं जातं. आता ह्या मोठ्या आतड्यामध्ये उरतं ते फक्त चोथा, ज्याला आपण विष्टा किंवा शौचास असं म्हणतो, आणि हे पुढं रेक्टम मध्ये म्हणजेच जिथं शौचास साठवली जाते त्या नळीमध्ये जाऊन बसतं आणि सगळ्यात शेवटी गुदद्वाराच्या माध्यमातून पचून राहिलेलं जे वेस्ट आहे, टाकाऊ पदार्थ आहेत, ते विष्टेच्या माध्यमातून शरीराच्या बाहेर टाकले जातात. मित्र हो, आपण दरवेळी खाल्लेलं अन्न अशा प्रकारे पचून बाहेर पडायला सरसगट सगळ्या अन्न पदार्थांना सारखाच वेळ लागतो असं अजिबात नाही. वेगवेगळ्या पदार्थांना वेगवेगळा वेळ आपल्या आतड्याला, आपल्या पचन शक्तीला द्यावा लागतो. कारण वेगवेगळ्या पदार्थांची वेगवेगळी क्वालिटी, वेगवेगळी प्रत, त्याच्यामध्ये असणारे घटक हे वेगळे असतात आणि चा परिणाम म्हणून जर समजा तुम्ही फळं खाल्ली असतील तर ती पचून बाहेर पडायला साधारण 3 तास लागतात. 1 तास जठरामध्ये, 1 तास लहान आतड्यामध्ये आणि 1 तास मोठ्या आतड्यामध्ये, आणि त्याच्यानंतर मग हे वेस्ट बाहेर पडतं. जर तुम्ही पालेभाज्या खात असताल, फळभाज्या खात असताल तर ते पचण्यासाठी तुम्हाला साधारण सरासरी 6 तास लागणार आहेत. 2 तास जठरामध्ये, 2 तास लहान आतड्यामध्ये आणि 2 तास मोठ्या आतड्यामध्ये. जर तुम्ही पूर्ण आहार, भाजी, पोळी, चपाती, भात अशा प्रकारचा घेत असाल, ज्याला आपण संपूर्ण जेवण असं म्हणतो, हे घेत असाल तर तुम्हाला साधारण 12, 14, 16 तास
देखील लागतात. तुम्ही काय नेमकं तुमच्या आहारामध्ये संपूर्ण जेवणामध्ये घेता यावर ते अवलंबून असतं. या अन्न पचनाच्या प्रक्रियेचा साधा सोपा सरळ नैसर्गिक नियम आहे. ज्या अन्न पदार्थांच्या मध्ये भरपूर मुबलक प्रमाणामध्ये पाण्याचं प्रमाण आहे ते अन्न पदार्थ पचायला सहज सोपे आणि ते पचून बाहेर पडायला देखील सहज सोपे असतात. ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी ते पदार्थ पचायला देखील अवघड जड असतात आणि ते तिथून पचून बाहेर पडायला देखील आपल्या पचनशक्तीला जास्तीचा वेळ लागतो, जास्तीचा ताण देखील जाणवतो. आता मला सांगा, जर तुम्ही दिवसभर सतत काही ना काही खात असाल, सकाळी 8 वाजता नाश्ता केला, 10 वाजता काहीतरी खाल्लं, 12-1 वाजता काहीतरी जेवण केलं, परत 4-5 वाजता चहा बिस्किट खाल्लं किंवा अजून काहीतरी कुरकुरेच खाल्ले, चिप्स खाल्ले, अजून काही शेंगदाणे फुटाणेच खाल्ले, त्याच्यानंतर परत 8-9 वाजता जेवण केलं, तुमच्या पोटाला पचनशक्तीला कुठेही आराम मिळालेला नाही. जेव्हा अगोदर खाल्लेलं अन्न पचलेलं नाही तेव्हा तुम्ही अजून त्याच्यामध्ये टाकता तेव्हा ते अन्न नसतं तर तो असतो अक्षरशः कचरा. कारण अगोदर खाल्लेलं अन्न पचलेलं नसताना परत तुम्ही लगेचच खात असाल काही वेळाने तर अशा वेळी अगोदर खाल्लेलं अन्न हे पचायला जड जातं आणि ते अन्न तिथं जिथं कुठं त्या अन्न मार्गामध्ये आहे, लहान आतड्यामध्ये असेल, मोठ्या आतड्यामध्ये असेल, तिथं ते सडायला लागतं, अक्षरशः कुजायला लागतं, त्याचा घाणेरडा वास यायला लागतो. तिथं आपल्या शरीरासाठी पचनशक्तीसाठी घातक असणारे आजार निर्माण करणारे जंतू, विषाणू, व्हायरसेस, बॅक्टेरिया, जंत तयार होतात आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला तिथं पचनामध्ये बाधा येते, अपचन होतं, मळमळ होतं, गॅस होतं, उलटी होते, कधी कधी ढेकरा येतात, पोट डंबारल्यासारखं वाटतं, बद्धकोष्ठता होते, पोट व्यवस्थित साफ होत नाही. त्यातल्या त्यात जर तुम्ही प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ खात असाल, जसं की पॉकेट बंद, हवाबंद पदार्थ असतील, जास्तीचे गोड पदार्थ, साखरेचे पदार्थ असतील, मैद्याचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ असतील, आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स, अजून काही वेगवेगळे पदार्थ असतील जे कृत्रिमरित्या बनवले, ज्याच्यावरती प्रक्रिया करून बनवले, किंवा जास्तीचे तळलेले पदार्थ असतील, जास्तीचा अतिरिक्त मांसाहार असेल तर अशा वेळी आपल्या पचनशक्तीला ते पचायला वेळ लागतो, जड जातं आणि चा परिणाम म्हणून आपल्याला अशा प्रकारच्या समस्या उद्भवायला लागतात. आणि मग हे सडलेलं, कुजलेलं, न पचलेलं अन्न अक्षरशः त्या आतड्याच्या आतल्या भिंतीला मेणासारखं चिटकून बसतं. मित्र हो, आपल्या लहान आतड्याच्या, मोठ्या आतड्याच्या आतल्या भिंतीवरती केसासारखे छोटे छोटे घटक असतात, ज्याला आपण इंग्रजीमध्ये विलाय असं म्हणतो. या केसासारख्या घटकाच्या माध्यमातून आपण खाल्लेल्या अन्नाची पोषक तत्व रक्तामध्ये शोषून घेतली जातात आणि तिथून ती संपूर्ण रक्तप्रवाहाच्या माध्यमातून सगळ्या पेशींना, सगळ्या अवयवांना पाठवली जातात त्यांच्या पोषणासाठी, त्यांच्या कामासाठी. परंतु जेव्हा अशा प्रकारची घाण आतड्याच्या आतल्या भिंतीवरती, या विलायवरती, या केसासारख्या स्ट्रक्चरवरती जमा होते तेव्हा ही सगळी घाण त्या विलायच्या माध्यमातून, त्या केसासारख्या स्ट्रक्चरच्या माध्यमातून रक्ताभिसरणामध्ये मिसळते आणि अशा प्रकारची ही घाण संपूर्ण रक्ताभिसरणाच्या माध्यमातून सगळ्या पेशींपर्यंत, सगळ्या अवयवांच्या पर्यंत जायला लागते आणि मग सुरू होतात एक एक आजार. तर समजा ही घाण लिव्हरमध्ये गेली तर लिव्हरचं काम बिघडतं, लिव्हरमध्ये चरबी जमा व्हायला लागते, पित्ताशयामध्ये गेली तर पित्ताशयामध्ये खडे व्हायला लागतात, किडनीमध्ये गेली किडनीमध्ये खडे व्हायला लागतात, स्वादुपिंड पॅन्क्रियाजमध्ये गेलं त्याचं काम बिघडून बसतं, डायबिटीस सारखा आजार होतो, स्वादुपिंडामध्ये खडे होतात, स्वादुपिंडावर सूज येते. जर समजा हे सांध्यामध्ये गेली घाण तर तिथं तुम्हाला संधिवात होतो, आमवात होतो. ही घाण तिथं रक्तवाहिन्यामध्ये कोलेस्ट्रॉलच्या माध्यमात जर जमा झाली तर त्याचा परिणाम म्हणून रक्तवाहिन्या अरुंद होतात. रक्तवाहिनी अरुंद झाली की तिथला रक्तपुरवठा खंडित होतो, त्यातल्या त्यात हृदय आणि जर मेंदूला रक्तपुरवठा खंडित झाला तर तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका येतो, त्यामुळे तुम्हाला पॅरालिसिसचा धोका होतो. फुफ्फुसामध्ये जर ही घाण अशा प्रकारे गेली तर फुफ्फुसाचे आजार तुम्हाला व्हायला लागतात. मग दमा असेल, अस्थमा असेल, टीबी असेल, श्वसनाचे विकार असतील, वारंवार होणारी सर्दी, ॲलर्जी असेल, शिंका असेल. मित्र हो, ही घाण जर तुमच्या त्वचेमध्ये जमा झाली तरचा परिणाम म्हणून त्वचा विकार व्हायला लागतील. तुम्हाला खाज सुटणं, एक्झिमा होणं, सोरायसिस होणं, गचकरणं होणं, त्वचेवरती काळे डाग पडणं, पिंपल्स येणं, मुरुम पुटकुळ्या येणं, ब्लॅकहेड्स येणं, सुरकुत्या पडणं, एकूण त्वचा ही निस्तेज होईल, तिचा नैसर्गिक टवटवीतपणा निघून जाईल. सोबतच केस विकार देखील याच्यामुळे तुम्हाला होतात. केस लवकर अकाली पांढरे होणं असेल, केस गळणं असेल, केसामध्ये कोंडा होणं असेल, खाज सुटणं असेल. ही घाण जर थायरॉइड ग्रंथीमध्ये गेली तर थायरॉइडचे आजार व्हायला लागतील, थायरॉइडची ग्रंथीचं काम काहीतरी विस्कळीत होऊन बसेल, हायपो किंवा हायपर थायरॉइडिझम व्हायला लागेलच. ही घाण आतड्यामध्ये जास्त दिवस असल्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठता होईल, अपचन होईल, पोट व्यवस्थित साफ होणार नाही, आतड्याच्या
शरीराच्या हालचाली मंदावल्या जातील, चा परिणाम म्हणून तिथं गॅस होईल, पोट गच्च होईल, पोट डंबारल्यासारखं होईल, घाणेरडे पाद येतील, मूळव्याध, भगंदर, पाईल, फिशुला, फिशर सारखे आजार होतील. स्त्रियांच्या मध्ये गर्भाशयामध्ये स्त्रीबीज कोश अर्थात ओव्हरीमध्ये गाठी होतील, पीसीओडी नावाचा आजार होईल, फायब्रॉइड नावाचा आजार होऊ शकतो. पुरुषांच्या मध्ये शुक्राणू आणि वीर्य तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये बाधा होऊन त्याचे देखील आजार त्यांना होऊ शकतात. त्यासोबतच कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजाराचा धोका देखील अशा प्रकारच्या घाणीमुळे आपल्याला जास्त वाढतो. आणि जर आपण अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये जमा झालेली घाण ही वेळच्या वेळी नैसर्गिकरित्या काढून टाकण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर आपल्याला या आजारापासून लवकर दुरुस्त होण्यासाठी नक्कीच फायदा होईल, तेही नैसर्गिकरित्या. यासोबतच जर तुम्हाला कुठला आजार नसेल तर या आजारापासून दूर राहण्यासाठी देखील याचा आपल्याला फायदा होणार आहे. मित्र हो, आयुष्य हे पुन्हा पुन्हा येत नाही. एकदाच मिळालेलं आयुष्य जर निरोगी जगायचं असेल तर आपल्याला हे करावंच लागेल, ज्यासाठी आपल्याला एक नया पैसा खर्च करावा लागणार नाही. काहीही विशेष अट्टहास करायची गरज पडणार नाही. सहज साधा सोपा फॉर्म्युला तुम्हाला मी सांगणार आहे, ज्याच्यामुळे तुमचं अनमोल शरीर हे टवटवीत पहिल्यासारखं ठणठणीत होणार आहे. ते वारंवार आजारी पडणार नाही आणि चा परिणाम म्हणून तुमचं आयुष्य आनंददायी होईल. तुम्ही शारीरिक आणि मानसिकरित्या निरोगी राहाल. तुमचं आयुष्यमान नक्कीच वाढण्यासाठी याचा फायदा होईल. मित्र हो, ही घाण बाहेर काढण्यासाठीचा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात सोपा उपाय तो म्हणजे उपवास. आपल्याकडे उपवासाला अनन्यसाधारण महत्व आहे. बरेच जण उपवास करतात, परंतु आपल्याकडचे जे लोक असतात ते उपवास करत असताना बहुतांशी वेळेला नेमकं उपवासाच्या दिवशी जास्त खातात. मी जेव्हा लहान होतो, अगदी मला कळत नव्हतं तेव्हा मला आठवतंय चांगलं, जेव्हा घरामध्ये उपवास असायचा तेव्हा दिवसभर आम्ही खाण्यावरच असायचो. सकाळी काहीतरी साबुदाणा खाल्ला, पुन्हा काहीतरी भगर आमटी खाल्ली, पुन्हा काहीतरी बटाट्याचे चिप्स खाल्ले, पुन्हा ऍपलच खाल्लं, केळीच खाल्ली, पुन्हा रताळेच खाल्ले, पुन्हा अजून काहीतरी दूधच पेलं किंवा काहीतरी शेंगदाण्याचा लाडूच खाल्ला. दिवसभर खात राहायचं उपवासाला. ह्या उपवासाला अजिबात काही अर्थ नाही, लक्षात ठेवा. मग कसला उपवास करायचा आहे, ज्या उपवासाचा आपल्याला नैसर्गिक अशा प्रकारच्या शरीर शुद्धीकरणासाठी फायदा होणार आहे? त्यासाठीचा उपवास आहे तो म्हणजे 16 तासाचा उपवास. आता तुम्ही म्हणाल, बापरे डॉक्टर काहीही सांगा पण उपवास आम्हाला नको व्हावा, कारण थोडं जरी आम्हाला जेवायला वेळ लागला, खायला नाही मिळालं की बेचैन व्हायला लागतं, अशक्तपणा वाटायला लागतो, काहीतरी चुकल्यासारखं वाटायला लागतं. का बरं असं होतं? कारण आम्हाला सतत खाण्याचीच सवय लागलेली आहे. मित्र हो, उपवासाला प्राचीन आरोग्यशास्त्रापासून अनन्यसाधारण महत्व आहे आणि ते जर शास्त्र उपवासाचं आपण समजून घेतलं तर मला वाटतंय की तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर भटकायची गरज नाही. काही औषध गोळ्या, कुठल्याही टॉनिक किंवा सलाईन, इंजेक्शन घेण्याची गरज तुम्हाला नाही. तुमच्या शरीरामध्ये नैसर्गिक ताकद आहे. ती नैसर्गिक ताकद तुम्ही ओळखा आणि ती नैसर्गिक ताकद जर तुम्हाला जागृत करायची असेल तर उपवासाशिवाय दुसरा कुठलाही चांगला मार्ग नाही. फास्टिंग इज द बेस्ट रेमेडी असं देखील सायन्स म्हणतं, शास्त्र म्हणतं. हे माझं नाहीये, हे शास्त्राचं म्हणणं आहे. मित्र हो, जर एखादी गाडी नादुरुस्त असेल, ती खराब झाली असेल तर तिला आपण घेऊन कामावर जातो का? अजिबात नाही. एक दिवस आवर्जून सुट्टी काढतो किंवा त्या दिवशी आपण बसनं किंवा ऑटो रिक्षाने जातो, मात्र ती गाडी आपण गॅरेजमध्ये देतो आणि तिची सर्व्हिसिंग करायला लावतो. काय बिघाड आहे ते दुरुस्त करायला सांगतो. आपल्या शरीराचं देखील तसंच आहे. शरीर म्हणजे, शरीरातले अवयव म्हणजे सुद्धा मशिनरीच आहेत, मशीनच आहे ती सुद्धा. त्या मशीनला सुद्धा थकवा येतो, कंटाळा येतो, ती मशीन सुद्धा बिघडू शकते. जर समजा तुम्ही कंटिन्यू खाण्यावरच असाल, त्या खाण्याला कुठं ब्रेकच नसेल, उपवासच नसेल, तर अशा वेळी मग ही घाण तिथं जमा होते. चा परिणाम म्हणून मशीन बिघडते, म्हणजेच आजार निर्माण व्हायला लागतात. अशा वेळी तुम्हाला त्याची सर्व्हिसिंग गरजेची आहे. ती सर्व्हिसिंग करत असताना शरीराला आराम लागतो. शरीर आपलं एका वेळी एकच काम करतं, एकतर पचवायचं नाहीतर दुरुस्त करायचं. जर पचवायचं काम करायचं असेल तर दुरुस्ती होणार नाही आणि दुरुस्ती करायची असेल तर पचनाचं काम अजिबातच होणार नाही. म्हणजेच तुम्हाला तिथं काय करावं लागेल? उपवास करावा लागेल. आतड्याला, पचन शक्तीला, पचन मार्गाला, शरीराला, चयापचयाला, मेटाबॉलिझमला तुम्हाला काही काळापुरता आराम द्यावा लागेल. हा आराम म्हणजे 16 तासाचा उपवास आहे. आता नेमका कसा करायचा, कधी करायचा, काय काळजी घ्यायची, दरम्यान भूक लागली तर काय काय खायचं हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे. म्हणजे जर तुम्ही सायंकाळी 7 वाजता जेवण केलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला 11 वाजता जेवण करायचंय. 8 वाजता केलं तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला 12 वाजता जेवण करायचंय. या 16 तासामधले तुमचे 7-8 तास तर झोपेमध्ये जाणार आहे. त्यामुळे हा उपवास करायला कोणालाच काही अवघड जाणार नाही, हे मी खात्रीशीरपणे सांगतो. आता प्रश्न येतो असा की 7 वाजता जेवण केल्यानंतर मग परत
समजा 10 वाजता 11 वाजता भूक लागली, 9 वाजता भूक लागली, तर खायचं काय? तर तिथं तुम्ही फक्त पाणी प्यायचं. आता तुम्ही म्हणाल पाण्यामुळे कसं होईल? मित्र हो, असा अभ्यास आहे की जेव्हा आपलं शरीर भुकेजलेलं असतं किंवा भूक लागल्याची जाणीव होते, तेव्हा तिथं जास्त शक्यता असते आपल्या शरीरातलं पाणी कमी झाल्याची, डिहायड्रेशन झाल्याची शक्यता असते. अशा वेळी जर तुम्ही तिथं अर्धा ग्लास 1 ग्लास पाणी पिलं तर नक्कीच तुमची भूक ही शमवली जाईल. सुरुवातीला 5-6 दिवस तुम्हाला याचा त्रास वाटेल, परंतु हळूहळू तुमचं शरीर त्याला अडॅप्ट होईल, अनुकूल होईल. नैसर्गिकरित्या तुम्हाला तुमच्या शरीराला याची सवय लागेल आणि तुम्हाला फ्रेश वाटायला लागल्यानंतर तुम्ही स्वतःहून म्हणाल, तुमचं मन स्वतःहून म्हणेल, अरे आपल्याला ह्याच्यामध्ये चांगला फायदा व्हायला लागलाय, आपलं चांगलं भलं व्हायला लागलंय, शरीराची दुरुस्ती होण्यासाठी वेळ मिळायला लागला. जर तुम्हाला 16 तासाचा उपवास अवघड वाटत असेल तर सुरुवातीला तुम्ही 14 तासाचा उपवास करा. मित्र हो, एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला झालेले आजार बरे होणार का नाही, ते किती लवकर बरे होणार, किंवा तुम्हाला कुठला आजार नसेल तर तुम्ही आजारी पडणार का नाही, हे कशावर अवलंबून आहे? तर तुम्ही तुमच्या शरीराला स्वतःहून रिकव्हर होण्यासाठी, स्वतःहून दुरुस्त होण्यासाठी किती वेळ देता याच्यावरती अवलंबून आहे. आणि नेमकं हेच साध्य करण्यासाठी आपल्याला 16 तासाचा उपवास करायचा आहे. समजा तुम्ही 8 वाजता जेवण केलं तर तुम्ही खाल्लेलं अन्न साधारण 2 वाजेपर्यंत पचवलं जातं पूर्णपणे. त्याच्यानंतर पहाटे 2 ते दुसऱ्या दिवशी दुपारी 12 पर्यंत आपल्या शरीराला स्वतःहून रिकव्हर करण्यासाठी, दुरुस्त करण्यासाठी अतिशय चांगला मोकळा वेळ मिळणार आहे, आराम मिळणार आहे. त्या दरम्यान ही सगळी प्रक्रिया अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडली जाईल. रिपेअरिंग चांगल्या प्रकारे होईल, तुमची त्वचा आतून नितळ होईल, तजेलदार होईल, टवटवीत होईल, त्वचेवरचे काळे डाग, मुरुम, पुटकुळ्या जे सगळ्या निघून जातील, केस देखील चांगले निरोगी व्हायला लागेल, केस गळती थांबेल, केसामधला कोंडा कमी होण्यासाठी मदत होईल. थायरॉइडचे आजार असतील, बीपी, शुगर असेल, कोलेस्ट्रॉल असेल, किंवा हृदयविकार असेल, रक्तवाहिन्याचे आजार असतील, फुफ्फुसाचे आजार असतील, किडनी विकार असतील, किंवा अजून कुठला लिव्हरचा आजार असेल, पॅन्क्रियास स्वादुपिंडाचा आजार असेल, सांधे विकार असेल, पोट सुटलेला असेल, डेअरी वाढलेली असेल, वजन वाढलेलं असेल, सुस्ती आली असेल, आळस आला असेल, सतत उदास वाटत असेल, अंग जड वाटत असेल, पायावर सूज आली असेल, अंगावर सूज आली असेल, अशा प्रकारच्या सगळ्या तक्रारी नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी हळूहळू सुरुवात होणार आहे. हे लक्षात ठेवा, हा निसर्गाचा नियम आहे. कारण ही प्रक्रियाच अशी आहे ज्याच्या माध्यमातून आपल्या शरीराच्या तळागळापर्यंत साचलेली जी घाण आहे ती अतिशय सखोल, स्वच्छ पद्धतीनं साफ करण्यासाठी यामुळे आपल्याला फायदा होणार आहे. आपल्या शौचाच्या, लघवीच्या, घामाच्या आणि श्वासाच्या वाटे बाहेर काढून टाकण्यासाठी अतिशय चांगली मदत होणार आहे. परिणामी आपल्या शरीराचं नैसर्गिक शुद्धीकरण होणार आहे, सर्व्हिसिंग होणार आहे. आता हा 16 तासाचा उपवास पाळत असताना दिवसभर आपण काय खातो याला देखील महत्व आहे. बरेच जण विचारतात, डॉक्टर हा उपवास करत असताना जर सकाळी आम्हाला भूक लागली, ब्रेकफास्ट करायचा असेल, नाश्त्याची सवय असेल तर काय करायचं? किंवा काही जण म्हणतात आमच्या सकाळच्या, संध्याकाळच्या, दुपारच्या गोळ्या असतात, अशा वेळी आम्ही काय केलं पाहिजे? तर त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला जर बीपी, शुगर किंवा कोलेस्ट्रॉल, हृदयविकाराच्या कुठल्या गोळ्या चालू असतील, रक्त पातळ होण्याच्या गोळ्या कुठल्या चालू असतील, किंवा अजूनही कुठला गंभीर आजार असेल ज्याच्यासाठी खूप दिवसापासून तुम्हाला गोळ्या चालू आहेत, अशा वेळी अशा प्रकारचा उपवास करत असताना ज्या डॉक्टरांकडे तुमची ट्रीटमेंट चालू आहे त्या डॉक्टरांचा देखील आवर्जून एकदा सल्ला घ्या. कारण तुमच्या शरीर प्रकृतीबद्दल, तुमच्या आजाराबद्दल त्या डॉक्टरांना सविस्तर माहिती असते. ते तुम्हाला याचे फायदे तोटे समजावून सांगतील, याच्यामध्ये तुम्हाला ते चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतील. अन्यथा काहीतरी औषध गोळ्या तुम्ही घेत बसाल आणि अशा प्रकारचा उपवास करून त्याचे विपरीत परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतात. त्यामुळे ही देखील खबरदारी तुम्ही आवर्जून घ्या. अर्थातच ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, याचे कुठलेही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाहीत. परंतु जेव्हा कधी आपण कुठल्या तरी औषध गोळीवर अवलंबून असतो तेव्हा अचानक ती औषध गोळी आपल्याला बंद करता येत नाही. त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात. ते टाळण्यासाठी आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या. तर हो, हा 16 तासाचा उपवास करत असताना आपण दिवसभर काय काय, कशा पद्धतीने, कुठल्या वेळेला खाल्लं पाहिजे? मित्र हो, सकाळी उठल्याबरोबर तुम्ही ब्रश न करता 1 ग्लास कोमट पाणी किंवा रूम टेम्परेचरचं पाणी घ्या. आवर्जून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्याच्यानंतर 9-10 वाजता साधारण तुम्ही कुठलाही ज्यूस घेऊ शकता. त्यामध्ये खास करून मग हिरव्या पालेभाज्यांचे ज्यूस तुम्ही आवर्जून घेऊ शकता, नारळ पाणी घेऊ शकता, किंवा शेतामध्ये, बाजारामध्ये जो पेठा मिळतो त्या पेठ्याचा ज्यूस देखील तुम्ही घेऊ शकता, किंवा साधं पाणी देखील तुम्ही पिऊ शकता. मात्र कुठल्याही फळाचे ज्यूस तुम्हाला अजिबात 10 वाजेपर्यंत घ्यायचे नाही. त्याच्यानंतर 12 वाजता तुम्ही त्या सीझन मध्ये मिळणाऱ्या कुठल्याही फळाची एक मोठी प्लेट भरून खा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. त्याच्यानंतर मग 2 वाजता तुम्ही संपूर्ण जो आहार आहे तुमचा, भात, भाजी, भाकरी, पोळी, चपाती जे काय असेल ते तुम्ही पोटभर खाऊ शकता. मात्र हे खात असताना सुद्धा भाकरी, चपाती किंवा पोळीचं प्रमाण हे कमी असावं, भाज्यांचं प्रमाण हे जास्त असावं, हे लक्षात ठेवा. आणि रात्रीचं जेवण तुम्ही साधारण 6 ते 7 मध्ये करा. याच्यामध्ये देखील हलकाच आहार घ्या. त्यातल्या त्यात
त्यात सलाडचा समावेश तुम्ही जास्त प्रमाणामध्ये करा, कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाण्याची मात्रा आहे, जे पचायला सहज सोपं आहे. अगदी सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं, जे पदार्थ जास्त पाणीदार आहेत ते पचायला सोपे, सहज आणि लवकर पचणारे आहेत. त्यामुळं रात्रीच्या वेळेला पचनशक्तीला आराम करायला वेळ मिळेल, पचनाग्नी जास्त तुमचा धोक्यात येणार नाही आणि रात्री शांत झोप लागेल, आतडी चांगली लवकर स्वच्छ होतील, सकाळी पोट चांगलं साफ होईल आणि सगळ्यात महत्वाचं, शरीराला स्वतःहून दुरुस्त होण्यासाठी, स्वतःहून सर्व्हिसिंग करून घेण्यासाठी नैसर्गिक फायदा होईल आणि हळूहळू शरीरातली सगळी घाण बाहेर पडली जाईल, बॉडी डिटॉक्स होईल आणि तुमचे आजार हळूहळू एक एक करून कमी व्हायला लागतील. नैसर्गिकरित्या तुमचं आयुष्यमान वाढायला लागेल. तुमच्या औषध गोळ्या तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने कमी किंवा बंद होऊ शकतात जर अशा प्रकारे तुमची बॉडी डिटॉक्स झाली तर. यासोबतच आपल्या शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जमा झालेला असतो. तो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जो आहे तो जर आपल्याला कमी करायचा असेल तर आपल्या आहारामध्ये आपण हळद, दालचिनी, लवंग, ओव्याची पानं आणि आवळा या पदार्थांचा आवर्जून समावेश तुम्ही तुमच्या नियमित आहारामध्ये अधूनमधून करत राहा. नक्कीच याचा देखील फायदा होईल, कारण याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट असतात, ज्याचा फायदा आपल्याला ही बॉडी डिटॉक्स करण्यासाठी होतो. यासोबतच दिवसभरामध्ये कधीही जेवण करत असताना भूक शिल्लक ठेवून जेवा. भूक पोट गच्च भरून नरड्याला येईपर्यंत खाऊ नका. किमान 25% तरी पोट रिकामं राहील याची आवर्जून खबरदारी घ्या. मित्र हो, अशा प्रकारची सविस्तर शास्त्रीय माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही. एवढ्या तळमळीनं, पोट तिडकीनं, प्रामाणिकपणे तर कोणीच सांगणार नाही. मी मात्र फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमापोटी माझ्या दिवसभराच्या व्यस्त वेळापत्रकातून आवर्जून वेळ काढून सांगतो, कारण माझी इच्छा आहे की माझा समाज, त्याचे नातेवाईक, त्याचे सर्व आजूबाजूचे रिलेटिव्ह, मित्र परिवार हा सगळा सुखी व्हावा, निरोगी व्हावा, त्यांना कुठलाही आजार होऊ नये, झाला तरी तो लवकरात लवकर दुरुस्त व्हावा, हीच या मागची केवळ प्रामाणिक भावना आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन काळजीपूर्वक ऐकला. मला खात्री आहे की तुम्हाला या व्हिडिओचा 100% निरोगी राहण्यासाठी फायदा होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं आवर्जून कळवा. ते कळवत असताना गावाचं नाव लिहा. यासोबतच तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील फास्टिंग इज द बेस्ट रेमेडी, फास्टिंग म्हणजेच उपवास हे जगातलं सगळ्यात चांगलं औषध आहे हे कळू द्या, आणि जेणेकरून त्यांचं देखील आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, आशीर्वाद देतील. यावरही तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. वजन कमी करण्यासाठी, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी, अजून मन शांत ठेवण्यासाठी, मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे यावर देखील आपल्या चॅनलवरती अतिशय चांगली शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ आहेत. तुम्ही चॅनलला भेट देऊन आवर्जून पहा. ते तुमच्या मित्र नातेवाईकांना देखील वेळोवेळी शेअर करा. परत एकदा जाता जाता विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू. त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल, ताकद मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद.